नमस्कार. स्वच्छ भारत अभियानामध्ये निलंगा शहराने भाग घेतलेला आहे. असं रोज लाऊडस्पीकर लावून निलंगा घंटागाडी निलंगा शहरामध्ये फिरते. नागरिकांची झोप उघडण्याच्या अगोदर असं सांगण्यात येतं की स्वच्छता अभियान निलंगा शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर चालू आहे. हे पहा, निलंगा शहरातलं स्वच्छता अभियान. अशा प्रकारे रोडवर विकासाच्या नद्या वाहत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून अशा विषयावर हे पहा, आता पूर्वीच्या गाड्या जाताना असं नागरिकांच्या अंगावर घाण नालीचं पाणी उठतं आहे. याच ठिकाणी आराध्य दैवत म्हणलं जाणारं देवस्थान हजरत पीरपाशा दर्गा कादरी यांची दर्गा, या ठिकाणी येणाऱ्या अनेक कंदुऱ्यासाठी भाविक दर्शनासाठी दूर लांबून भाविक येत असतात. बाहेरून येणारे लोक विचारलेले या निलंगा शहराला या तालुक्याला कोणी वाहिली आहे का नाही. इथे नगरपालिका आहे की ग्रामपंचायत आहे. आणि ह्या उजव्या साईडला हे पहा, अशी विकासाची गंगा आमच्या निलंगा शहरामध्ये हे पहा, हे असं. आणि अशा मुद्द्यावर अनेक वेळेस निवेदनं दिली, अनेक वेळेस आंदोलन केलं. 5 वर्ष एखादी सत्ता राहूनही विकासाची गंगा ह्या भागामध्ये जुनं शहर जे आहे निलंग्यातलं अशीच वाहत आलेली आहे. आणि असं गंगेचं दोन्हीकडून हे असे लहान लेकरं दुकानाला वगैरे आले, असे व्हायला लागलेत. हे नाल्या असं टिच्च भरलेले आहेत. आणि काल पावसाचं पाणी पडलं म्हणून हे झालेलं नाही आहे. नळाचं पाणी जर सुटलं, या पाण्याला जायला रस्ता नाही. सदरील नालीवरला पूल, त्याची उंची खूप कमी आहे, 2 फुटावरची आहे. कमीत कमी 4 फूट उंचीचं पूल त्या ठिकाणी पाहिजे, अशी मागणी मी स्वतः केलेली आहे. तरी प्रशासन झोपेचं सोंग देत आहे. हे पहा, असं नागरिकांना त्रास ना हा सहन करावं लागते. याच बाजूला इथं श्रीमळा आहे, शेतकरी लोक येतात जातात. अशा नागरिकांना नाल्याच्या घाण पाण्यातून असं जावं लागलेलं आहे. आणि नाविलाज नागरिकांच्या तोंडातून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात डायरेक्ट शिवीगाळ करायचे, अशा माणुसकीमध्ये लोकांचा राग आवरला गेला आहे. असो, शेवटचा हा व्हिडिओ या ठिकाणी केला. आचारसंहिता 6 तारखेपर्यंत आहे. प्रशासनाला शेवटची हात जोडून विनंती, आता तरी झोपेतून सोंग बाजूला सारून हा प्रश्न कायमस्वरूपी मिटवा. अन्यथा येणाऱ्या 8 तारखेला सळो की पळो करू असं आंदोलन 100% करण्यात येईल. याची प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी.